नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं टुवर्ड्स द अदर वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आलो आहोत नवीन व्हिडिओ घेऊन. शेगावमधील श्री गजानन महाराज यांचे दर्शन झाल्यानंतर आपण शेगावजवळच असणाऱ्या आणखी एका स्थळाला भेट देऊ शकतो. ते स्थळ म्हणजे नागझरी. श्री क्षेत्र शेगावपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर मण नदीच्या तीरावर श्री क्षेत्र नागझरी वसलेले आहे. येथे जाण्यासाठी शेगाव मंदिरापासून किंवा भक्त निवासापासून रिक्षा मिळून जातील. साधारणतः 150 ते 200 रुपयामध्ये आपण नागझरी येथे जाऊन रिटर्न शेगावमध्ये येऊ शकतो. येथे जाण्यासाठी बसची कुठलीही योग्य अशी सुविधा नाही. आणि जर तुम्ही पर्सनल गाडीने जात असाल तर मॅपवरून श्री क्षेत्र नागझरी किंवा श्री संत गोमाजी महाराज समाधी मंदिर असं सर्च केलं तर आपण या मंदिरात जाऊ शकतो. शेगाव ते श्री क्षेत्र नागझरी जाण्यासाठी रस्ता हा व्यवस्थित आहे आणि वाटेतच आपल्याला खूप साऱ्या खाण्यापिण्याचे ऑप्शन्स देखील मिळून जातील. श्री क्षेत्र नागझरी हे प्राचीन मंदिर असून गोमुख कुंडातून अखंड झुळझुळ वाहणारे पवित्र झरे या दोन्हींच्या संगमातून या गावाला श्री क्षेत्र नागझरी ही ओळख मिळाली. तर आज आपण आलो आहोत नागझरी येथे. शेगावपासून सुमारे 6 किलोमीटरवर मण नदीच्या तीरावर हे वसलेले आहे. तर नागझरी येथे कृष्ण भक्त श्री संत गोमाजी महाराज यांचे समाधी मंदिर देखील आहे. जर तुम्ही शेगावला श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येत असाल तर या क्षेत्राला निश्चित भेट द्या. आम्ही शेगाव मंदिरापासून रिक्षा करून नागझरीला निघालो. आजूबाजूला असणाऱ्या मस्त शेतातील पिकांच्या हिरवळीचा आनंद घेत आम्ही नागझरीला पोचलो. रिक्षावाल्या काकांनी मंदिराच्या बाहेर सोडले. इथे कुठलीही पार्किंग फी किंवा एंट्री फी घेतली जात नाही. मंदिराच्या दिशेने थोड्याच अंतरावर चालत गेल्यावर एक भली मोठी कमान आपल्याला पाहायला मिळते. तर कमानीतून आत गेल्यानंतर काही पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला डावीकडे एक गोमुख कुंड लागते. तिथे महिला व पुरुषांना अंघोळीची तसेच हातपाय धुवून मग मंदिरात जाण्याची योग्य अशी व्यवस्था केली आहे. चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवून आम्ही मंदिराच्या कमानीमध्ये प्रवेश केला. कमानीसमोर एक भले मोठे झाड, भव्य मंदिर परिसर, नीरव शांतता आणि काही दुकाने आपल्याला पाहायला मिळतात. हे क्षेत्र खूपच सुंदर अशा जुन्या दगडी बांधकामात उभारलेले आहे. मंदिरात वरच्या बाजूला चालत गेल्यानंतर आपण पोचतो श्रींच्या समाधी मंदिराकडे. तेथे गेल्यानंतर आपल्याला श्री संत गोमाजी महाराजांची आख्यायिका वाचायला मिळते. असे म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचे भक्त शेगावचे संत श्री गजानन महाराज हे ज्यांना वंदन करायचे असे विदर्भातील थोर संत म्हणून श्री गोमाजी महाराज यांचा परिचय आहे. क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या शेगावच्या गजानन महाराज यांच्या पालखीचा मुक्काम याच नागझरी संस्थांमध्ये असतो. तसेच येथे श्री संत गोमाजी महाराज यांचा वार्षिक उत्सव खूप मोठा साजरा केला जातो. खूप प्रमाणात भाविक दरवर्षी या वार्षिक उत्सवाला हजेरी लावतात. श्री गोमाजी महाराज हे कृष्ण भक्त होते, पण त्यांची पंढरपूरच्या विठ्ठलावर खूप श्रद्धा होती. श्री गजानन विजय या ग्रंथांमध्ये गोमाजी महाराज यांच्या सर्व लीला संकलित केल्या आहेत. गजानन महाराज हे दरवर्षी वारीसाठी पंढरपूरला जात असत आणि जाताना ते नागझरी येथे थांबून श्री गोमाजी महाराज यांचे दर्शन अवश्य घेत असे आणि त्यांच्या प्रभावाने नागझरी हे गाव श्री क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी आख्यायिका आपल्याला इथे गेल्यानंतर समजते. म्हणूनच की काय, वरच्या बाजू श्रींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आपण खाली आल्यानंतर एक जुनार भुयारी रस्ता पाहायला मिळतो. पण आता हा मार्ग बंद आहे. पूर्वी याच मार्गाने भाविक दर्शनासाठी जात असे. दर्शन करून भव्य अशा दगडी पटांगणात आपण एक्झिट करतो. तसेच खूप वर्षापूर्वी या गावात नैसर्गिक पाण्याचे झरे होते आणि म्हणूनच हे गाव नागझरी म्हणून ओळखले जाऊ लागले. श्री संत गोमाजी महाराजांची भव्य मंदिरे, अद्भुत गोमुख कुंड, स्वयंभू शिवलिंगांची 5 हेमाडपंथी शिवमंदिरे आणि निसर्गरम्य परिसर यामुळे नागझरी हे गाव एक तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले. येथे दरवर्षी हजारो भाविक पर्यटक येतात आणि यामुळे येथील स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो. तर इथेच आपल्या या ब्लॉगची सांगता करत आहे. तुम्ही जर शेगावला येत असाल तर श्री क्षेत्र नागझरीला अवश्य भेट द्या.